ते म्हणतायत कशावर ते हात बोलला असेल. कसं आहे, भक्तांचं छळण खूप होत असतं, शेवटपर्यंत छळ होत असत. आता इतकी दुःखद घटना घडले तरी ते मुंडकं द्यायला तयार नाही. ते सगळं सगळी इथं पण खरं खोटं बघायला लागले सगळी. कशावर म्हणजे हात बोलला असेल. मग जर हात बोलत असेल तर मग हे शिर सुद्धा बोलायला पाहिजे. मग शिर बोलल्यानंतर आम्ही जाणून घेऊन म्हणजे खरंच ते हात बोलला असेल. मग शिर बोललं पाहिजे म्हणजे मग आम्ही सांगू तू सांगते ते सगळं खरं आहे, ठीक आहे म्हणले. आणि मग त्यानं पुन्हा भगवान शंकराची प्रार्थना केली, ध्यान धरण्याला सुरुवात केलेली, आठवण करायला सुरुवात केली भगवंताला. आणि निर्वाणीचे ती बोलू लागलेले भगवान शंकरांना ते सुद्धा, की मी जर खरी सत्य पतिव्रता असेल तर हे शिर बोललं पाहिजे. मी जर तुमची मनोभावी सेवा केली असेल, माझ्या ठिकाणी सगळं सत्य असेल, मी सांगते की ह्या सगळ्या गोष्टी जर सत्य असतील तर हे शिर बोललं पाहिजे. माझं पाठीवर सत्य असेल तर हे शिर बोललं पाहिजे. अशा पद्धतीची निर्वाणीची भाषा सुलोचना त्या ठिकाणी करू लागलेले. आणि मग असं म्हटल्यानंतर ते शिर बोलू लागलेलं आहे. काय म्हणते ते शिर, जैसा रामचंद्र सत्य तैशी सुलोचना सत्य. राम कसा सत्य आहे तशीच सुलोचना सुद्धा सत्य आहे, तिचं पाठीवर ते सत्य आहे. आणि मग सगळ्याला ते शिर जे बोलायला लागलं त्यावेळेला सगळे आश्चर्यचकित झाले की हे शिर कसं काय बोलायला लागलंय. आणि मग आता म्हणले पुढची परीक्षा काय बघायला नको. आणि मग सुलोचना विनंती करते की माझ्या पतीचं शिर द्या. भगवान श्रीराम हे सगळं पाहिल्यानंतर तिला विचारतायत सुलोचनेला की तुला आणखी काय हवाय सांग म्हणजे मी देतो. कारण आता भगवान शंकर जसे प्रसन्न झाले होते तसे आता प्रभू रामचंद्र सुद्धा प्रसन्न झाले आणि तुला काय पाहिजे ते मी द्यायला तयार आहे, सांग म्हटलं. त्यानं काय मागितलं, तुमच्या चरणाची सेवा, अखंड तुमच्या चरणाजवळ मी असावी सेवा, आणि नामावरती विश्वास माझा दृढ व्हावा. म्हणजे तुम्हीच आमचा उद्धार करणारे आहात, तुम्हीच आमच्यावरती कृपा करावी
आणि अखंड कृपेच्या छायेत आम्हाला ठेवावं, अशी बोळवण करा म्हणते. बोळवण. आपल्याकडे एखादी स्त्री आल्यानंतर घरामध्ये आपण तिची बोळवण करतो नंतर सासरी पाठवताना वगैरे. ते म्हणते तुम्ही बोळवण करा. आता ही बोळवण का करा म्हणते, तर ही नागकन्या आहे. सुलोचना आहे ती नागकन्या आहे. आणि मग असं नातं तिने जोडले. लक्ष्मण वडील लागतात ती नागकन्या असल्यामुळं. आणि मग प्रभू रामचंद्राला म्हणते की तुम्ही बोळवण करा, म्हणजे तुम्ही जावयाची शेर द्या, मी मुलगी आहे तुमची. मग पोरीला एवढी बोळवण करा की तेवढं शेर तेवढं हातात घ्या आणि मला बोळवण करून पाठवा म्हणते. म्हणजे विचार करायच्या गोष्टी की तर कसली बोळवण आहे, काय. आणि मग भगवान राम हे सगळं ऐकून ते सुद्धा अत्यंत विचारमग्न होतात की काय सामर्थ्य पतिव्रतेच. आणि मग सांगतात, एवढं प्रसन्न झालेले प्रभू रामचंद्र, ती शिर द्या म्हणलेली ही त्यांच्या डोक्यातनं गेले. आणि एवढं त्यांना त्या सुलोचनेची सेवा आवडली की त्याला त्या भ्रमात प्रभू रामचंद्र त्याला ते दम निघे नाही. ते म्हणतात की कुठे ती शिर आणा, मी लगेच त्या शरीराला लावून मी हात ठेवतो आणि त्याला पुन्हा जिवंत करतो, जसा आहे तसा पुन्हा जिवंत करतो म्हणला. हे हनुमंतानं ऐकलं. म्हणला हे बाबा पुन्हा आमच्यावर सोडायचंय दादू, जर काय हात ठेवतो तर पुन्हा हा असं होऊन बसेल. मग त्यावरती शिष्य थोडे हुशार असायला लागतात असे जवळ. पण बघितली का आता तुम्ही शिष्यांची दुर्दशा कशी असते ती. आणि मग त्याने लगेच विचार केला हनुमंतानं आणि रामचंद्रानं त्याने विषय लगेच पलटून टाकला. नाही नाही, ते द्या म्हणले शेर वगैरे तिने पाठवा म्हणले. चला एक होत्या ते शेर ठेवूया म्हटले. विषय लगेच क्लोज करून टाकला आणि शेर देऊन त्या ठिकाणी सुलोचना त्या ठिकाणाहून निघून चाललेली आहे. आणि पुन्हा ते सगळं पडलेलं धड शरीर, त्या शरीराला ते डोकं लावून भुजा वगैरे दोन्ही ते हात लावून पुन्हा ते सहगमन करते. अग्निकुंड पेटवलं जातं आणि पेटवल्यानंतर पुन्हा सहगमन करते. अशा पद्धतीनं, कारण त्याने सांगतानाच सांगितलेलं नव्हतं इंद्रजिताने की बाबा मी वाट बघत बसली होती, त्यामुळे ही येऊन तर वाटच बघत बसलेली होती ते. आणि ते दोघे मग निजधामाला गेलेले आहेत. इतकं सामर्थ्य पतिव्रतेचं असतं. आणि मग हे आता सगळं एक एक गोष्टी संपत चाललेल्या आहेत, सगळं संपत चाललेलं आहे. पुन्हा कुंभकर्ण पाठवला राजा रावणाने, त्याचाही वध झाला, कोणी तिथं टिकायला तयार नव्हतं. आणि आता ते विचार करायला लागले की बाकीचे सगळं संपत चाललेलं आहे. मग आता शेवटचं मंदोदरी राजा रावणाला त्या ठिकाणी समजावून सांगण्याचा प्रयत्न करते की आता सगळं संपत चाललं आपल्या हातात, कोण राहायचे एवढे काय आता दिसत नाही. मग आता तरी शिकेला नेऊन सोडा प्रभू रामचंद्राकडे. आता तरी आपण विचार करायला पाहिजे. अजूनही तुम्ही विचार करायला तयार नाही, इतकं सगळं संपलं तरी. आणि मग आता सगळे निर्वाणीची वेळ जवळ आलेली आहे हे राजा रावणाला सुद्धा माहित आहे. आणि ज्यावेळी सुलोचना चाललेली होती प्रभू रामचंद्राकडं, त्यावेळेला तिने सांगितलेलं होतं की राजा रावण सुद्धा 7 दिवसावर राहत नाही, ते सुद्धा जाणार आहे, 7व्या दिवशी जाणार आहे म्हणून तिने सांगितलेलं होतं. ते मध्यदरीला सुद्धा माहित असते की ही 7व्या दिवशी जाणार आहेत, कारण ते सामान्य नाही. भूत भविष्य वर्तमान सगळं माहित असत. आपल्याला काय माहित असतं, सकाळ किती भाकरी खाईल, संध्याकाळी कधी खाईल, आणि मधल्या टायमात काय खायला मिळेल, आणि विश्रांती होईल का ना होईल, हे एवढंच आपल्या डोक्यात नसतं. बाकी काय काय प्रपंचाचं देणं नसतं, परमार्थाचं नसतं, काय काय नाही. उभा आयुष्य सगळं हे जग घालवतो.
आणि मग राजा रावण मंडोदरीला गुह्य सांगायला लागले की आतापर्यंत कधीच हे गुह्य सांगितलेलं नव्हतं. ते गुह्य आता राजा रावण सांगायला लागले. कसं असते हे गुह्य तर का सांगितलं नसेल राजा रावणानं, तर बायकांना जर एखादी गोष्ट कळली तर ती त्यांच्या तोंडात राहत नसते आणि ती लगेच दुसऱ्याला सांगितली जाते. म्हणून त्यांना आतापर्यंत अगदी दाबून ठेवले सगळे गोष्ट आणि गुह्य गोष्ट आता तो मंडोदरीला सांगायला लागलेला आहे. म्हणजे आतापर्यंत मी तुला कधीच बोललो नाही, पण आज ते गुह्य गोष्ट सांगतो. म्हणजे ते म्हणते तुम्ही सीतेला का सोडून त्या ठिकाणी देत नाही, आता तरी पाठवा, आपलं राहावे निवांत, आपण हे सगळं संपवा. मारायला लागलेत सगळे, रक्ताची लोट व्हायला लागले, त्यात कोणाला समाधान आहे. मग तो सांगतो की गुह्य काय, मी का सीतेला सोडायला तयार नाही. मग तो सांगायला लागतोय. राजा रावण विमानात बसून अवकाशामध्ये फिरत असताना सनत कुमार त्यांना दिसतात. आता कसं आहे, हे जसं आपला मृत्यू लोक, नंतर वर स्वर्ग लोक, आणि त्याच्या खाली एक विशिष्ट असा टप्पा आहे. त्या टप्प्यावरती हे सनत कुमार किंवा असे तपस्वी लोकांचा हा टप्पा आहे. ते सनत कुमारांना पाहिल्यानंतर राजा रावण त्यांच्याकडे जाते. अतिशय तेजपुंज असं शरीर आहे आणि त्यांच्याकडं जातोय आणि त्यांना विचारायला लागतोय की एवढं तेजपुंज शरीर तुमचं कसं आहे, चंद्र सूर्य चमकावीत असे तुमचं शरीर आहे. मग ते सांगतात हे सगळं तपश्चर्याचं सामर्थ्य असतं आणि जो तपश्चर्या करतोय त्याला कोणाला भेज काही गरज नसते म्हटले. आणि त्याला काही होत नसतं, त्याचा पराजय कुणीही करू शकत नसतं. ज्याच्या पाठीशी भगवंत आहे त्याचा पराजय कुणीही करू शकत नसतं. आणि म्हणून हे तुला तेज दिसतंय. आणि मग राजा रावण भक्ती कशी करायची ह्याच ज्ञान विचारतात सनत कुमाराला. ते म्हणले मग आम्ही काय करावं, तर म्हणले भगवंताची प्राप्ती करून घ्यायची आणि मग भगवंताची प्राप्ती झाल्यानंतर मग आपल्याला मोक्ष गती मिळते, सायुज्य गती मिळते, असं संत कुमार सांगतात. त्याच्यासाठी काय करावं लागेल म्हणले, तर म्हणले भक्ती करावं लागेल. दोन प्रकारच्या गोष्टी आहेत म्हणले, तुला कोणचं होते ते त्यातलं कर. दोन कोणत्या गोष्टी, एक तर अनन्य भक्ती कर, नाहीतर वैर भक्ती कर. दोन आहेत म्हणजे भक्ती, दोन प्रकारच्या भक्ती. काय करायचं, अनन्य भक्ती मी पूर्णपणे भगवंताला शरण जाऊन मनोभावे सेवा करायची, हा एक मार्ग आहे भगवंताला प्राप्त करण्याचा. आणि दुसरा त्याला वैर करून, कोणाला वैर करून, भगवंताला वैर करून, ती वैर भक्ती आहे. ह्याचं फळ काय म्हणले, फळ दोघांना समाधान. अनन्य भक्ती करून सुद्धा परमेश्वराची प्राप्ती त्याला होते, तशीच प्राप्ती वैर भावना ठेवून वैर भक्ती करून सुद्धा भगवंताची प्राप्ती होते. मग म्हणला मग अनन्य भक्ती करायची काय गरज आहे, आपण वैर भक्तीच करूया, तिकडे त्या मार्गाने जाण्यापेक्षा ह्या मार्गाने जाऊया. मग स्वरूप सांगा म्हटल्यानंतर मग ते सगळे स्वरूप सांगायला लागले. स्वरूप सांगताना सनत कुमार शुद्ध आहे, त्यामुळे ते वर्णन कसं त्याने जी भक्ती केली अनन्य भक्ती शुद्ध स्वरूपातली तीच वर्णन सांगायला लागले. भगवंत असा आहे, आपण सेवा अशी करायची, भगवंताशी सख्य असं करायचं, सेवा अशी करायची, सगळं सांगायला लागले. हे म्हणतात तुम्ही सांगायला लागलाय ते भगवंत कसा आहे, देव कसा आहे, देव निर्गुण निराकार आहे. आणि मग निर्गुण निराकार देव आहे, आणि मग मी वैर भक्ती कशी करू, निर्गुणातल्याला मी वैर भाव कसा ठेवू. आपण सगुणात आहे, सगुणातल्याला माणूस थोडा असला तर वैर भाव ठेवता येईल ना. ती निर्गुणात
आम्ही सगुणात वैर भाव कसा ठेवणार मी आणि मला कशी ती प्राप्ती होणार. मग ते म्हणतायत ती वेळ आणि मग राजा रावण म्हणतात ते निर्गुण निराकार आहेत, मग त्यांच्याबरोबर मी वेळ भावना कशी ठेवणार, कसं होणार म्हणले हे. मग ते सांगतायत त्याच्यासाठी तुला वाट बघावी लागेल. कुठपर्यंत वाट बघायला लागेल. तर हा विषय कधी चालू होता, कृतयुग चालू असताना. कृतयुग चालू होतं त्या हा संवाद त्यांचा चालू होता. आणि त्यांनी सांगितलं हे आता कृतयुग संपल्यानंतर त्रैतायुग लागेल आणि त्रैतायुगामध्ये राजा दशरथाच्या पोटी श्रीराम जन्माला येतील आणि मग राम लक्ष्मण सीता हे वनवासाला त्या ठिकाणी पितृआज्ञेनुसार राम लक्ष्मण वनवासाला जातील आणि वनवासाला गेल्यानंतर तू त्या सीतेचं हरण कर आणि मग तिथून वैर भावाला सुरुवात होईल आणि मग तुला सायुज्य मुक्ती मिळेल. हे तुला असं करावं लागते. पण त्याने सांगितलं तू सीतेचं हरण करशील, मग पुढे काहीतरी झालं केलं पुन्हा सोडून देशील. नाही म्हणजे तुला मिळणार नाही सायुज्य मुक्ती. मग कधी मिळेल, जोपर्यंत तुला प्रभू रामचंद्राचा बाण लागत नाही आणि तू मरायच्या अवस्थेला पोचत नाही तोपर्यंत तुला ती सायुज्य मुक्ती मिळणार नाही. त्यामुळं सगळ्यांनी सांगून दमली सीतेला सोडून द्यायची, पण राजावर म्हणलं तेवढं नाही, एवढं कसं केलाच तुम्ही लगेच सोडून द्या म्हणताय ते बाकी याला काय म्हणताय. आणि मग मंदोदरीला सांगतोय तो राजा रावण की म्हणलं हे मला गुह्य माहित आहे आणि नारद मुनीने सुद्धा मला हे गुह्य सांगितलेलं होतं, म्हणून मला जोपर्यंत बाण लागत नाही, प्रभू रामचंद्राबरोबर युद्ध होत नाही आणि त्यांच्या हातून मला मुक्ती मिळत नाही तोपर्यंत सीतेला मी सोडत नाही असं सांगतोय. आणि मग मंदोदरीला सुद्धा त्या ठिकाणी आनंद वाटलेला आहे की ही गुह्य गोष्ट तुम्ही आतापर्यंत मला कशी काय सांगितले नाही. आणि मग तो म्हणतोय की हे सांगून उपयोग नाही, कारण शेवट आपल्याला ते घडोपर्यंत कुठल्याही गोष्टीचं शेवटपर्यंत साध्य होईपर्यंत सांगून उपयोग नाही, म्हणून मी थांबलो. आता ती वेळ आलेली आहे म्हणतो आणि मला ती एकदा सायुज्य मुक्ती मिळू द्या. कारण याच्या अगोदर बऱ्याच जणांना सायुज्य मुक्ती मिळालेली आहे आणि मला सुद्धा ती मिळावी ही अपेक्षा आहे. मग म्हणजे एवढा तुमचा उद्देश होता का सीतेला चोरून आणण्याचा आणि तिला न सोडवण्याचा, तर माझा तर उद्धार करायचाच आहे, पण म्हणजे माझ्या सगळ्या कुळाचा सुद्धा उद्धार व्हावा. म्हणजे मी एकट्याने म्हणून उपयोग नाही, माझं एकट्याने झालं असतं म्हणजे साहित्य तुम्हाला एकट्याने मिळाले असते, पण सगळ्या कुळाचा उद्धार व्हावा म्हणून मी शेवटपुत्र सीतेला सोडलं नाही म्हणले. आणि सगळ्यांचा आपल्या कुळाचा उद्धार होणार आहे, माझा बी होणार आहे आणि जेवढी मेली ती त्यांचा सगळ्यांचा उद्धार होणार आहे. त्यामुळे तू चिंता करू नको म्हणले. मी हे जे काही केलं ते आपल्या कुटुंबाच्या सगळ्या उद्धारासाठी हे मी केलेलं आहे असं राजा रावण सांगतोय. आणि मग मंदोदरीला आनंद वाटलेला आहे.
आणि पुढे नंतर मग त्याच पद्धतीने सगळ्या गोष्टी घडत जातात. आता वेळ खूप झालेली आहे, आपण थोडस जलद गतीने ह्या गोष्टी लक्षात घेऊ आपण, कारण वेळ आपली संपत आलेली आहे. आज प्रसादाच्या कामकाजामुळं वेळ आपल्याला कमी पडला. नियोजन प्रसादात चालू असल्यामुळं 10-5 मिनिटाचा वेळ झालेला आहे. सार जाणून घेत आपण जायचं आहे, कारण हे काय रामायण असं 8-8, 10-10 महिने संपणार नाही, पण त्यातील मुख्य सार आपण जाणून घ्यायचा. आणि मग पुढं आपल्याला माहित आहे राम लक्ष्मण यांच्या बरोबर राजा रावणाचे युद्ध होत आहेत. सगळ्या गोष्टी आपल्याला माहित आहेत. लक्ष्मणाला ब्रह्मास्त्रानं त्या ठिकाणी बाण सोडल्यानंतर लागल्यानंतर झालेली अवस्था, मूर्छित अवस्था, त्याच्यानंतरचा पराक्रम हनुमंताचा, हे सगळ्या गोष्टी आपण लक्ष्मण शक्तीला वगैरे सगळे ऐकलेलेच आहेत. आणि किती सायास करून हनुमंत त्या दिव्य औषधी शोधून घेऊन येतो. ते शोधायला गेल्यानंतर तिथं काय किती अडचणी येतात हे सगळं आपण पाहिलेलं आहे. औषधी ओळखू येत नाहीत आणि म्हणून तो द्रोणगिरी पर्वत अख्खा आपण हाय असं उचलून आणतोय. आणल्यानंतर पुन्हा वाटेत येताना भरताची भेट होते. भरताला बघितल्यानंतर सुद्धा त्या ठिकाणी रामच आहे असं हनुमंताला वाटतंय, कारण रामामध्ये आणि भरतामध्ये त्याला कसलंच वेगळे पण दिसत नाही. हाच राम आहे का? आणि मी लवकर येणं म्हणून हा आलाय का मला घेऊन जाण्यासाठी? कारण बाणावरती बसून तो तिथं आलेला होता, बाण सोडलेला होता भरताने, त्याच्यावर बसून आलेला आहे. म्हणजे हे सगळं प्रभू रामचंद्राचं आहे असं समजून तो बोलत होता. आणि पुन्हा ते सगळं ऐकल्यानंतर भरताला लक्षात आलेले की हे कोणत्या कार्यासाठी चाललेलं होतं काय. आणि मग हनुमंत ज्यावेळी देहभान विसरून ती भरताची सेवा बघून तो देहभान विसरलेला होता, राममय झालेला होता. कारण कसं आहे, भरत ही प्रभू रामचंद्राचा निश्चित भक्त, तोही राममय झालेला, हनुमंतराय पण राममय झालेला. दोघांचा संगम झाल्यामुळं तिथं काय कळेन अशी अवस्था दोघांनी झालेली होती. आणि मग खूप उशीर झाला हे लक्षात यायला लागल्यानंतर पुन्हा त्या ठिकाणी हनुमंतरायाच्या लक्षात आल्यानंतर परत तो तातडीनं येण्यासाठी निघतो. तो द्रोणागिरी घेऊन औषधी आणली जाते. आपल्याला माहिती आहे सगळ्या गोष्टी. सुशील वैद्य त्या ठिकाणी असतो ते सगळं औषध देण्यासाठी. आणल्यानंतर ती औषधी शोधून काढून त्याचा रस काढला जातो आणि तो जखमेमध्ये भरला जातो. पण ती जखम काय नीट होत नाही, शुद्धीवर येत नाही. लक्ष्मण कधी करता कविता तो देव लागणार, सगळं भगवंत करत असतात, नाम मात्र बाकीचे असतात. पण सुशीलला वाटलं की मी आता हे औषध दिल्यानंतर लक्ष्मण लगेच उठून बसेल. जेव्हा मी बाजूला सरतो तो तिथे येतो, जोपर्यंत मी बाजूला जात नाही तोपर्यंत ती येत नसतोय. आणि म्हणून मी असल्यामुळं जी औषधी त्या ठिकाणी जखमेच्या ह्याच्यात घातलेली होती ती वाया गेली. लक्ष्मण उठू शकला नाही. आणि पुन्हा ज्यावेळी ही गोष्ट कोणाच्या लक्षात आली, हनुमंतरायाच्या लक्षात आली. कारण बुद्धिमत्ता वरिष्ठम, अत्यंत शीघ्र बुद्धीचा आहे, शीघ्र बुद्धीचा. त्याच्या एवढा शीघ्र बुद्धीचा दुसरा कोण नाही. इतकी शीघ्र बुद्धी का आहे, कशामुळे इतकी शीघ्र बुद्धी आहे? त्याला एकच कारण, अष्टप्रहर प्रभू रामचंद्राचं चिंतन आहे. प्रभू रामचंद्राची सेवा अष्टप्रहर म्हणजे एक क्षण सुद्धा न सोडता अखंड सेवा करणारा फक्त हनुमंत आहे. म्हणून त्याची बुद्धी शीघ्र आहे. आणि त्याचा उलट आपलं असतं, आपली सेवा काही क्षण असते, काही क्षण, मिनिट सुद्धा नाही. त्यामुळे त्या काही क्षणाची बुद्धी आपल्याला प्राप्त झालेली असते. आणि तेवढ्या छोट्या बुद्धीने तुमचा प्रपंचही होत नाही आणि परमार्थी होत नाही. आणि मग हनुमंताच्या लक्षात आल्यानंतर तो सांगायला लागतो सुशील वैद्याला,
म्हणजे तुम्ही विसरलाय कोणाला? ज्याला बघायचं त्याला बघितलं नाही, ज्याला जाणायचं त्याला जाणलं नाही, ज्याच्यावर विश्वास ठेवायचा त्याच्यावर विश्वास ठेवला नाही. आपला तो एक देव करून घ्यावा ते जेव्हा सुख नव्हे. आणि मग तुम्ही विसरलाय म्हणले, तुम्हाला वाटलं तुमचं तुमच्या हातनं होईल, तसं नसते म्हणले. प्रभू रामचंद्राशिवाय कुठलेही कार्य साध्य होणार नाही. म्हणजे जय मिळायचा असेल, यश मिळायचं असेल तर भगवंताचे आशीर्वाद असल्याशिवाय यश मिळू शकत नाही. आणि म्हणून लग्न कार्याच्या वेळी सुद्धा आपण आशीर्वाद घेतो, साधू संतांचे, आई वडिलांचे, सगळ्या माणसांचे आशीर्वाद कशासाठी घेतो तर यश मिळण्यासाठी. आणि मग तुम्ही प्रभू रामचंद्राचं तीर्थ घ्या, चरण तीर्थ घ्या आणि ते त्या औषधीमध्ये मिसळा. मग लक्ष्मण त्या ठिकाणी शुद्धीवर येईल. आणि मग लक्षात आल्यानंतर कोणाचे चरण तीर्थ प्रभू रामचंद्राचं घेऊन त्या औषधीमध्ये मिसळलंय आणि मग लक्ष्मण त्या ठिकाणी शुद्धीवर येतोय, सगळ्यांना आनंद वाटतोय. आणि पुढचे सगळं आपल्याला माहिती आहे. सगळ्या गोष्टी एक एक टप्प्यासाठी कितीतरी म्हणजे अलौकिक दिव्य त्या ठिकाणी होत असते. हे भगवंताचं सगळं कार्य आहे आणि प्रत्येकाला निवडून दिलेलं कार्य आहे. म्हणून ते कार्य प्रत्येकानं मनोभावे करा. वेळ बराच झालेला आहे. हे रामायणाचं सार लक्षात घेऊन आपण एक धावता आढावा आपण ह्या 7 दिवसात रामायणाचा घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. रामायण कधी परिपूर्ण होत नसते. जरी कोण म्हणलं आम्ही रामायण, आमच्या गावात 4 रामायण झाली, 5 रामायण झाली, रामायण कधी पूर्ण होत नसते. प्रभू रामचंद्राचं वर्णन कधीही संपणार नसते. आणि म्हणून हे आगाध लिहिलंय. आपण आपल्या वाणीनं, छोट्या वाणीनं जेवढं त्यांच्या शक्तीनं आपल्या बुद्धीमध्ये जेवढं प्रवेश होईल, ते ज्ञान देतील तेवढंच आपण सांगणार आहे. ह्याच्यापेक्षा जास्त आपली काही किमया नसणार आहे. आणि म्हणून करतात करीता तो देवराना. भगवंताच्या कृपेनं हे 7 दिवसातलं रामायण आपण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. ते परिपूर्ण असेल नसेल ते रामाला माहिती. जे आम्ही सांगितलेलं आहे ते रामाला माहिती. जे सांगितले ते रामाने सांगितलेलं आहे. आणि त्यामुळे आमचा आणि त्या सांगण्याचा काही तिथं विषय नाही. ते सगळं घडवून घेतलेली प्रभू रामचंद्रांनी घडवून घेतलेले आहे. आणि उद्या समाप्तीचा दिवस आहे. उद्या संध्याकाळी रामकथा न होता उद्या आपला समाप्तीचा दिवस आहे. उद्या दुपारी 12 वाजता आपल्या ज्ञानेश्वरी पारायणाची समाप्ती, त्याचप्रमाणे गुरुचरित्र ग्रंथाची समाप्ती आणि रामायणाची ही समाप्ती. हा त्रिवेणी संगम दरवेळेला 2 असतात. गुरुचरित्र पारायण आणि ज्ञानेश्वरी पारायण 2 असतात. आता हे हा त्रिवेणी संगम आहे आणि ह्या त्रिवेणी संगमाची समाप्ती उद्या होते. म्हणजे किती मोठा योग आहे. त्या योगाचा महाप्रसाद तुम्हाला उद्या मिळेल. हा महाप्रसाद सेवन करण्यासाठी सगळ्यांनी या. उद्या आणखी काही तुम्हाला भगवंताच्या कृपेने जे ज्ञान देता येईल ते देण्याचा आम्ही प्रयत्न करू. कुंडलिकावर हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव. कोण आहे आज? कोण आहे आरतीसाठी? कोण?